हॅपी न्यू इयर. मॅक्स महाराष्ट्राच्या या न्यूज रूम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी अमोल आणि तुम्ही माझे शोज बघितले असतील टेलिकास्ट विथ आरजे अमोल. पण आजचा टेलिकास्टचा जो एपिसोड आहे तो इम्पॉर्टंट आहे, कारण आजचा दिवस पहिला दिवस आहे, वर्षाचा पहिला दिवस. माझे सगळे मित्र जे आहेत, जे सहकारी आहेत, ते खूप काम करतात आणि तुम्हाला माहितीच आहे इलेक्शनचं वारं सुरू आहे. या इलेक्शनच्या वाऱ्यामध्ये मला त्यांची साथ खूप लाभते आणि ऑफिसमध्ये तुम्ही बघता हा न्यूज रूम आहे. या न्यूज रूममध्ये सगळ्यात आधी माझे सहकारी जे आहेत ते इतकं काम करतात की ते काम करून करून दमतात. आज वर्षाचा पहिला दिवस आहे. सगळ्यात आधी जे प्रेक्षक आहेत आपले मॅक्स महाराष्ट्राचे, त्यांना तुमच्या पद्धतीने विश करा. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. क्या बात आहे. तुम्हाला हे वर्ष सुखाचे, समृद्धीचे आणि आरोग्य खूप चांगले राहो. एक शब्द राहिला, भरभराटीचे. भरभराटीचे जाओ. आता मला सांगा, आता आपण मार्केटिंगकडे लक्ष देतोय, अनेक नेत्यांना भेटतोय, अनेक लोकांना भेटतोय, वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. ह्यामध्ये गेल्या वर्षीचा जो 2025 गेलाय त्याला आपण विसरायचं आहे. नवीन रेझोल्युशन काय आहे तुमचं? माझं नवीन रेझोल्युशन आरोग्य. आता ज्याप्रमाणे मी विश केलं, आरोग्य चांगलं असेल तर तुम्हाला धन आपोआप येतं. आरोग्य तुमचं चांगलं असेल तर सुख पण तुम्हाला आपोआप भेटेल. म्हणजे एकच आहे, आरोग्य तुम्ही चांगलं ठेवा तर तुमचं सर्व व्यवस्थित चालणार. बघा, त्याच्यात तुम्ही धन जे बोललात ना, ह्या वर्षी मला वाटतं तुम्हाला शुभेच्छा, कारण तुम्ही आणणार धन तर आमचं सुखी होईल मन. त्यामुळे बघा, मला रामदास आठवले मला पण करते येते कविता. आणि मला वाटतं आमचे जे रवी आंबेकर सर आहेत ते खुश असतील. तुम्ही नक्कीच यावर्षी तर चांगलाच आम्ही खूप मोठा प्लॅनच केलेला आहे, तर त्याच्याविषयी आम्ही नंतर चर्चा करू, आता नको. बघा, दिवाळीला काहीतरी बोनस मिळू शकेल अशी आशा तुमच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे रेझोल्युशन धनाचा जो केलाय तर तन मन धन से आपण करूया एकत्र काम. आणि आता करा मस्त आराम, कारण तुम्हाला काम करायची फार गरज आहे. सो पहिला दिवस कामाने ह्यांनी सुरुवात केलेला आहे. आणि हा जो स्टाफ तुम्ही बघताय हे आमचे मतीन आहेत. मतीन, आज खुश तो बहुत हो गया तू. पहिला दिन आहे, पहिला दिवस आहे वर्षाचा. आणि या पहिल्या दिवशी आपण मीडियामध्ये काम करतो आणि आपल्याला थोडं जबाबदारीचं काम असतं. ह्या पूर्ण गेल्या वर्षीचा विषय तर सोडूनच द्या, नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली आहे काय सांगशील? आपली प्रत्येक दिवसाची सुरुवात चांगलीच असते मॅक्स महाराष्ट्र म्हणून, आणि याच्या पुढे पण ती चांगलीच असणार आहे. वेगवेगळे प्लॅन्स आहेत पुढच्या वर्षीचे आणि निश्चितच ते पूर्ण होतील अशी ग्वाही माझ्याकडून आहे आणि आमच्या वरिष्ठाकडून पण आहे. आपण किती आरामात बोलतो, ग्वाही, इतके जड शब्द कसे मतीन येतात रे मनात? आवडतं आपल्याला, आवडतंय. आणि ह्या वर्षीची आवडती गोष्ट काय? एक रेझोल्युशन असतं. काही लोक जिम करतात, काहींना असं वाटतं की आपण काहीतरी खूप पैसे कमावेत, बंगला घ्यावा, गाडी घ्यावा. मतींनी काय विषय, म्हणजे काय कोणता एक विषय यांच्यापैकी निवडलेला आहे, त्याला ते करायचं आहे रेझोल्युशन म्हणून? कसं असतंय, जास्त बोलून चालत नाही आणि बोलायचं पण नाही. त्याच्यामुळं आ इ आ ए ओ आणि व्याख्यू ओख्या ओखा, जे बोलायचंय ते बोललोय आणि जे त्यांना कळायचंय ते कळलंय बस. तर मतींचं आ यू आ उ असं काहीतरी त्याने रेझोल्युशन केलेलं आहे. त्याला हे म्हणायचं की बोलून नाही दाखवायचं, करून दाखवायचं. राईट? बरोबर आहे, बरोबर. चलो, हा होता मतीन. आणि आमचे मंगेश भाऊ जे माझ्यावर असतात, तुम्ही नेहमी त्यांना बघितलं. मंगेश दादा, काय रेझोल्युशन यावर्षी? काय नाही काहीतरी असेल. हे बाकीचे जे जे मजाक म्हणून हसतायत, एक आमचा खूप चांगला इंटर्न आहे, तो असा लपतोय की इकडे ना, इकडे इकडे इकडे, आपकी इस दाढी का राज क्या है? कुछ नाही, खानदानी. ओ, मग आता नवीन रेझोल्युशन आहे वर्षाचा, तर काय तो? काय पैसे कमवणार? लग्न तर नाही ना? नाही, पैसे काय खोटं बोलतो, लग्न करणारच नाही? एवढ्या लवकर कुठे? काय वय, चल ठीक आहे, आम्ही विचारत नाही, पण मग लग्न कधी? 30. मग त्याचं रेझोल्युशन आत्तापासून तयारी चालू आहे? नाही, मग आता 4 वर्षापूर्वीपासून झालं. तिचं नाव नाही घेत, पण काय एक रेझोल्युशन आहे की यंगस्टर म्हणून काय वाटतं की मुलं जे बोलतात मी जिमला जाणार, हट्टा होईल, मी बॉडी बनवेन, तुझं असं काहीतरी असेल? केलं होतं कधी? नाही, काय नाही, पैसेच कमवणार फक्त. अरे बा. आणि मग त्याचा फायदा काय होईल? आमच्या आयुष्यात काय फायदा होईल? काय? तू आम्हाला सहकारी म्हणून काम करणार आहेस की इंडिव्हिज्युअल करणार? नाही, सहकारी. काय बोलतो?
मग ठीक आहे, तुझ्या त्या सहकारी बँकेमध्ये मला खातं उघडायची अपॉर्च्युनिटी देशील अशी आशा आहे, आणि तुझी दाढी इथपर्यंत वाढवशील. पुढच्या वर्षापर्यंत परत आपण भेटूया. कारण की हा अभिषेक आहे, खूप चांगला व्हिडिओ एडिटिंग करतो, आणि बघा स्वतःचा पण व्हिडिओ तुला एडिट करायचा आहे. होय होय. ठीक आहे. एक आहे ना, एक तुम्हाला माहिती असेल, गोकुलधाम मध्ये कोण होता? कृष्ण होता. आमच्याकडे पण एक आहे असा एक व्यक्ती जो थोडासा लाजळू वाटतो, व्हिडिओ असे करतो की आम्हाला बघून कधीतरी वाटतं रे कृष्णा बसकर, व्हायरल हो जाएगा. ह्या वर्षीची काय रेझोल्युशन? नाही, फर्स्ट ऑफ ऑल मला माझा व्हिडिओ 1 मिलियन म्हणजे 1 मिलियन व्ह्यूज यायला पाहिजे असं माझं टार्गेट आहे. आणि हे ह्या एका महिन्यात म्हणजे जानेवारीच्या फर्स्ट म्हणजे त्या महिन्यातच मला तो 1 मिलियन गेलेला पाहिजे. हो. म्हणजे रील्स बऱ्यापैकी होतात, रील्सला तर 1 मिलियन फॉलोअर्स येतात, आपलं व्ह्यूज येतात, पण मला माझ्या व्हिडिओला गेलं पाहिजे असं माझं या महिन्याचं टार्गेट आहे. पुढच्या फेब्रुवारी वगैरे ते फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. लग्न झालंय माणसाला कसं झालं मग काय प्रेम नसतं? प्रेम म्हणजे प्रेम असतं रे वेडा. आहे. तुमचं आमचं अगदी सेम असतं असे कोणीतरी सांगितलेलं आहे, पण मला वाटतं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं प्रेम, बरोबर? जसं तू व्हॅलेंटाईन नाही म्हणत, पण यावर्षी एक प्रेम कहाणीला जर तुला एक वेगळं वळण द्यायचं असेल तर तू देणार आहेस? कधीतरी रेझोल्युशन कर रे बायकोसाठी पण. नाही, ते आहेच की आपण जसं बघितलंय. सुट्टी मिळाली की आपण आपल्या बायकोला वेळ देतोच ना. म्हणजे प्रत्येक जण देतात, तसं मी पण देतो. म्हणजे ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस पूर्ण वेळ कुटुंबासोबतच असतो, त्यांच्यासोबत असतो. माझं बाळ आहे 2 वर्षाचं. बघा किती इमोशनल झालाय. हे विचारलं तुझं. वहिनी बघत असतील, या वर्षीचं रेझोल्युशन आहे वहिनी हा वेळ देणार आहे. ठीक आहे. अजून एक व्यक्ती आहे बघा, इतका बिझी असतो की त्यालाच कळत नाही की त्याचं नाव अक्षय आहे. म्हणजे नॉट अक्षय कुमार, फक्त कुमार नाहीये पण तो अक्षय आहे. अक्षय हम सीधे साधे ते गाण्यामध्ये ना हम अमिताभ ना दिलीप कुमार ना किसी के बच्चे, हम है सीधे साधे अक्षय क्या बात. गाणं बघितलं कसं तोंडावरती आहे. अक्षय हा स्माइल जो आहे तो असा कायम राहू दे अशी आशा आहे, कारण 2025 मध्ये आम्ही तुला खूप त्रास दिलाय. तुझा स्माइल जो आहे तो नेहमी चेहऱ्यावर उतरलेला असायचा. पहिला दिवस आहे वर्षाचा, जानेवारी 2026 आलो आहे आपण. काय एक मेसेज आहे जे कोणी जॉब करतायत, जॉब करून आई वडिलांचा सांभाळ करतायत, जे कुठून येतोस तू ट्रेनने? दिव्यावरून. दिव्या ते कुर्ला. कुर्ला. काय रेझोल्युशन आहे यावर्षी? गर्दी कमी होईल की तू करशील का? नाही, सध्या तरी गर्दी कमी नाही होणार, पण एरिया मलाच चेंज करावा लागेल. तेव्हा कुठे टायमात पोहोचेन. मग रेझोल्युशन पहिला आहे की फोकस, की ड्युरेशन कमी व्हावं? मला दगदग खूप होते. ट्रेनचं काय आता माझ्यावरतीच आहे, एरिया जर चेंज केला तर हा. मलाच प्रॉब्लेम थोडीशी. काय वाटतं यावेळी ते इलेक्शनचे वारे वाहत आहेत, तुमचा जो दिवाचा दिवा विजतोय की काय? नागरिकांनी विचार केला पाहिजे. इलेक्शन आहेत, नाही तसं काय नाही. जर मग तो दिवा पेटत, तो सिलसिला आहे चाहत का? जर रिटर्नची ट्रेन गेली तर आमचे प्रॉब्लेम थोडेसे कमी होते. क्या बात आहे. बघा ते तू पिक्चर बघितलं ना देवीदास, त्यामध्ये सिलसिला ये चाहत का न मैंने बुझने दिया, हा दिवाचा दिवा जो आहे ना तो बुझने नाही दिया. आणखीन एक व्यक्ती आहे सागर किनारे, लगेच असं वळवलं की बघतो तो आणि खूप सुंदर असा स्माइल देतो. सागर असा लाजतोस कशाला रे? बोला बोला. काय आता या वर्षीचं रेझोल्युशन काय? काय नाही, काहीतरी नवीन नवीन काय? बघू. शिकणं काहीतरी नवीन. काय वाटतं यंगस्टर्सनी काय करावं ह्या नवीन वर्षामध्ये? यंगस्टर्सनी फोन घेणं बंद करावं, जसं आता तू फोनला टच केलंस, हो. करावं की नाही? हो. खूप वेळ जातो फोन मध्ये, लय बेकार. है ना? त्यात आपण परत स्क्रीन समोर असतो. लय एकदम बेकार. बेकार ना? एकदा फोन घेतला तर 4 तास कधी निघून जातात. मग रेझोल्युशन काय असेल? फोन कमी, स्क्रीनवरती काम जास्त, आई वडिलांना थोडा वेळ द्यायचा आहे, असं काहीतरी रेझोल्युशन आहे? फोन कमी, काम जास्त, आणि बस एवढंच. बस, आणि बाकी काय नाही. घरच्यांचं चांगलं. तुला कधी कोणी सागर किनारे हे गाणं गाऊन दाखवलं तर तुला अशी चिड येते? नाही. मग गाऊन दाखव आमच्यासाठी. नको. एक अजून खूप मस्त व्यक्ती आपल्यासोबत आहे, ज्याचं नाव आहे ओमकार. ते गाणं ऐकलं ना तर ओमकारा राईट, ओमकारा रे, असं मागे बघ ना, ओमकारा रे, थोडा मागे बघ ना. हा खूप. अजय देवगण नाव ऐकलंय? अजय देवगण सैफ अली खानचा एक फिल्म होती, त्या फिल्मचं नाव होतं ओमकारा. तुझ्या ओमकाराला त्यांनी चोरलं होतं,
तेव्हा मला वाटतं कधीचा जन्म आहे? 2001. 2001. ऐकले त्याच इयरच्या आसपास ओमकार आला होता. तुझं नावचं टायटल त्यांनी चोरलं होतं. ओमकार, कॉलेज कधी केलंस पूर्ण? झालं भरपूर 6 वर्ष झाली. 6 वर्ष. 6 वर्षानंतर 2025 आता मागे गेलाय, 26 मध्ये आपण आलोय. 6 वर्षापूर्वीचा ओमकार आणि आताचा ओमकार, आणि आजच्यापासून तर वर्षभराचा रेझोल्युशन काय? याच्या आधीचं सांगू पहिलं की पुढचं सांगू? अरे पुढचं सांग. पुढे पुढे काय भूतकाळ नाही. सगळं विसरून आता पुढे तर काय, आता जे आम्ही एडिटिंग फील्डमध्ये आहोत तर त्यामध्ये जास्तीत जास्त नवीन गोष्टी शिकायच्यात पहिलं तर. हा. आणि आता जसे कृष्णा सर बोलले की त्यांना 1 मिलियन व्ह्यूज पाहिजेत, हा. तर ते कसं जातील याचं जवळजवळ 50% एडिटिंग मध्ये आहे. हो. तर त्यासाठी पण आम्हाला पण काम करायला पाहिजे त्याच्यासोबत. तर ते एक रेझोल्युशन असं असलं पाहिजे की माझ्याकडनं चुका कमी झाल्या पाहिजे. हा ते रोज ज्या होतात, मग एका कामाला जो अर्धा 1 तास लागतो हा. त्याच्यानंतर 4 वेळा रिचेक होतं, ते कमी झालं पाहिजे. हो. हे म्हणजे मग तुझ्या वतीने मी त्याचा रेझोल्युशन तुम्हाला सांगितलं का ओंकार खूप चांगलं काम करतोय, हे सगळीच मंडळी खूप चांगलं काम करते, आणि ह्या सगळ्या मंडळींना बघून ना बाकींना आनंद होतो. लोक सोशल मीडियामधून आनंद घेतात, पण असाच एक आनंद आमच्यासोबत, आणि तो इतका आनंद घेतात. हे बघा, आता पण त्यांनी हेडफोन घातलेत, तर मला असं, सर मी ॲक्च्युली हेडफोन काढणार होतो. एक आनंद तुमच्या चेहऱ्यावरती, एक आनंद आमच्या ऑफिसमध्ये, आणि माझ्या शेजारी. इस आनंद का क्या राज है? काय नाही, जन्मल्यापासूनच असं बोललो ना तुम्हाला, या व्यक्तिमत्वावर जेव्हाही बोलतो तेव्हा असं वाटतं ऑफिसमध्ये आनंदाचं वातावरण आहे. किती फ्रस्ट्रेशन असेल, किती काय असेल, इतक्या टीमला एकत्र घेऊन येणं, इव्हन मला सुद्धा सांभाळून घेणं, रात्री बेरात्री कधीतरी मला पिकअप करणं, ड्रॉप करणं, कारण आम्ही ठाण्याला राहतो. आनंद जो आहे या वर्षभरामध्ये, म्हणजे आजपासून 1 जानेवारी 2026चा आनंद ह्या वर्षभरात या प्रेक्षकांना, रसिक प्रेक्षकांना आनंद देईल. आणि तो कोणत्या स्वरूपात असेल, मॅक्स महाराष्ट्र काय करणार आहे पुढच्या वाटचाली, काय सांगा? नाही, नक्कीच मॅक्स महाराष्ट्राची सुरुवातच मुळात जे काही रंजले गांजलेली लोक आहेत, वंचित आहेत, उपेक्षित घटक आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान, आनंद आणण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीचं एक सक्षम आणि स्वतंत्रपणे विचारसरणी करणारं माध्यम आहे. तर जे यापूर्वी करत होतो तेही करू, आणि त्यात जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सोडवण्याचं माध्यम म्हणून मॅक्स महाराष्ट्र असेल, याची मी आपल्या प्रेक्षकांना एक ग्वाही देतो. आणि त्यांच्याही आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद येईल याची ग्वाही देतो. त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. आमची सगळी टीम, इथले डेस्कवरचे सगळे सहकारी, उर्वरित महाराष्ट्रामध्ये जी काही आमचे मॅक्स महाराष्ट्राचे म्हणजे त्यांना सपोर्ट करणारी लोक आहेत, काही ब्लॉगर्स आहेत, काही चांगले व्लॉगर्स आहेत, लेखक आहेत, जे मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमावरती त्यांचा कंटेंट देतात, त्यांचा प्रॉब्लेम्स नोंदवतात, आणि त्याचा पाठपुरावा घेऊन आम्ही सोडवण्याचा तो प्रयत्न करतो. एक माणसाला विसरून गेलं. नाही, अमोल तेली हे व्यक्तिमत्व फार ग्रेट आहे. मी अमोलच्या नाही, क्षणापासूनचा साक्षीदार आहे. अमोल हा एक कॉमिक जॉनरचा माणूस आहे. त्यामुळे अमोल हा, खरं तर अमोलचं नाव हे आनंद असलं पाहिजे होतं, कारण तो जास्तीत जास्त लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद देतो. आणि असं म्हणतात की नावात काय आहे, पण अमोलच्या नावाचा अर्थ आहे की ज्याचं मोल नाहीये कुठलं. तो खूप महत्वाचं काम करतो, लोकांना हसवतो, त्यांच्या आयुष्यामध्ये काही क्षण आनंदाचे आणतो. यासाठी तुलाही 2026च्या खूप खूप शुभेच्छा. बघा, हे तिने सांगितलंय, पण मी आता कृष्णाला सांगेल, आदेश जो आहे ना, तो व्हिडिओ शूट करतोय. मी तुला आदेश देतो की कॅमेरा घे, मी आदेशकडे जातो, आणि अख्खी जी टीम आहे ती हॅपी न्यू इयर करणार आहे. तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. कृष्णा थोडा मागे जा, सगळ्यांनी इकडे थोडं वळायचं आहे, आदेशचा इंटरव्ह्यू बघायचा आहे, आणि एंडला आपण एकत्र आपल्या रसिक प्रेक्षकांना हॅपी न्यू इयर करूया सगळ्यांनी. ठीक आहे आदेश, खूप खूप थँक्यू. तू आम्हाला इतकं चांगला व्हिडिओ वगैरे तू शूट करतोस. तू एवढा सिरियस काय पण? सिरियस नाही, मी कधी असं नाही करत. का नाही करत तू? भूमर बोमलायला नाही आवडत, बोलत नाही असं. तुझ्या मित्रमंडळीत असतील, हा, मग कर ना त्यांना विश. त्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. असं विश करतात? धमकी देतोय की काय? अरे विश कर, असं सांग. बोल नमस्कार. नमस्कार. अरे नमस्कार असं कर, नमस्कार. का मतदान मागतोय की काय? हल्ली दाढीवाले माहिती आहेत ना सगळीकडे. पण आदेश, थँक्यू सो मच व्हिडिओ शूट केल्याबद्दल. आणि आमची ही टीम आहे, आणि काही जण तिथे सुद्धा बसलेले आहेत. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आमचा पहिला दिवसच आहे, आम्ही कामात थोडा घालवतोय, आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, वर्षाचा पहिला दिवस, आय होप तुम्हा सगळ्यांना खूप आवडला असेल हा व्हिडिओ, आणि तुम्ही रसिक प्रेमी आहात, आणि असंच प्रेम आम्हाला मॅक्स महाराष्ट्राला भरभरून द्या महाराष्ट्रात. आणि आजचा दिवस आमच्या वतीने तुम्हा सगळ्यांना
हॅपी न्यू इयर.